बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्त्याला होणं एक विनोदाची गोष्ट आहे। ज्यांना उठसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मौलवी दिसतात, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांच्या समर्थक किंवा जिहाद्यांना समर्थन करून मतदान मिळवायचं होतं, उबाटाचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळेच आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे। यांनी जेवढा वेळ मुल्ला मौलवींबरोबर घालवला त्या विरुद्ध 1% पण वेळ यांनी कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही। त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्रीय स्वयंसंघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्ती आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही। हा जेव्हा गोधडीमध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होते। या जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढं राष्ट्रीय स्वयंसंघ करतात, जेवढं भारतीय जनता पक्ष करतात, त्याचा 1% पण ह्या उबाटा आणि ह्याचा मालक करत नाही। मतदानावेळी ह्यांना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना नाकारलं तेव्हा मग आता ह्यांना भगवा आठवतो। आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी घेण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करताय, काळजी घेताय, म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळेच त्यांचं आयुष्य वाचेल, जीव वाचेल आणि बांगलादेशमधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धतीने नरेंद्र मोदीजींमध्ये आहे असं मी ठाम विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तुझ्या दाढी कुरवणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर, त्यांच्या दाढी साफ करत बस, त्यांच्या टोप्या गोल टोप्या साफ करत बस, तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस। कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसंघचा हा प्रत्येक स्वयंसेवक जेवढी त्यांची काळजी घेऊ शकतो, जेवढ्या त्यांची सुरक्षा करू शकतो ना, तेवढं तू आणि तुझे उबाटावाले कधीच करू शकत नाही, एवढं त्यांना चांगली माहिती। बोला। जगातला हिंदू संकटात आहे आणि खतरे में है, हे फक्त मोदी आणि शहा आणि भाजप याच्या स्वार्थामुळे, असं संजय राऊत म्हणतात। जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे, स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतो, याचं एकमेव कारण आहे नरेंद्र मोदी। कारण का मोदी साहेबांच्या मुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भारताला मिळालेला सन्मान आणि कुठल्याही राष्ट्रीय अध्यक्षाला माहिती आहे की त्याच्या देशातल्या हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं, संरक्षण करणं ह्याला त्याला प्राथमिकता द्यायलाच लागते। म्हणूनच तुम्ही जे आत्ताच अमेरिकेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्पचे भाषण बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं
की मला हिंदूंची इथे काळजी घ्यायलाच लागते, कारण का मोदीजींबरोबर माझे चांगले संबंध आहेत. म्हणून भांडूपमध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पातळीची चिंता करू नकोस. तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे, PFI झालेला आहे, ISI झालेला आहे, ह्याची पहिली चिंता कर आणि मग आमच्याबद्दल थोबाड उघड. भारतालगतच्या देशांमध्ये जे हिंदूंवर हल्ले होत आहेत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान यामध्ये, त्याला नरेंद्र मोदींची धोरणं जबाबदार आहेत असं संजय राऊत म्हणतात. शेवटी ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, मुंबईची वाट लावली, आज मुंबईमधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे? तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरणं. आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे. आज मुंबईमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत, राहतायत, जगतायत, पाणी पितायत, या हिरव्या सापांना दूध पाजण्याचं काम हे मातोश्रीवरून होतं असा माझा ठेप आरोप आहे. म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे नावाचे जे साप, हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाजत बसतात त्यांना पहिला आवर, नाहीतर एक दिवस त्यांना ठेचून ठेचून मारण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करू. बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही. 1971 मध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा हिंदूंचे हल्ले होत होते त्यावेळेला इंदिरा गांधींनी थेट हल्ला चढवला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ती हिंमत यांच्यात नाही असं संजय राऊत. अजूनपर्यंत या संजय राजाराम राऊतनी नरेंद्र मोदीजी काय चीज आहेत त्यांना ओळखलं नाही. आज नरेंद्र मोदीजीच्या भीतीमुळे पाकिस्तान, बांगलादेश ह्या भागातले. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या न्यूज चॅनलवर. नितेश राणे हे लाईव्ह असल्याचे आहेत आणि ते नितेश राणे बोलत होते की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी साहेब हेच आपले हिंदू सम्राट आहेत आणि जे बांगलादेशामध्ये आपले हिंदू आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी कशा प्रकारे प्रोत्साहन दिले आहेत. आणि आपल्या नितेश राणे हे एक आपल्या शिवसेनेबद्दल आणि या पक्षाबद्दल बोलत होते आणि त्यांनी टीका करत आपल्या शिवसेनेबद्दलही त्यांनी व्यक्त केली. आणि अशाच प्रकारे हिंदू सम्राट मोदी आणि नरेंद्र मोदी आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. अशाच प्रकारे ते आपल्या हिंदू लोकांसाठी लढत राहतील हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केले. आणि लव जिहाद याच्याबद्दलही त्यांनी व्यक्त केलं. तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात, त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.